म्हणजे वल्लरी बाबांसारखे, तुला ही कॉम्प्लिमेंट किती जणांकडनं मिळत असते वारंवार? स्वभाव बाबांसारखा आहे असं आपण अगदी हो. खूप बाबतीत, म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत हे ठीक आहे, पण बाकी विसरण्या बाबतीत, चुकीची नावं घेण्याच्या बाबतीत, जेवताना अंगावर काहीतरी सांडवण्याच्या बाबतीत खूप बाबांसारखे खूप. लाईक अ फादर लाईक अ डॉटर म्हणतात तसं आहे आता काय. पण आता जेव्हा वल्लरीची मालिका बघितली किंवा लीला ही जी होती, जर मी आता विचारलं लीला की श्रावणी, बाबांसाठी स्पेशल असं काय आहे? खरं ना मला त्या दोन्हीमध्ये ना घरातला माणूस असतो ना तो त्या व्यक्तिरेखेत पण आपल्या म्हणजे तुम्ही जसे समरस होता त्या श्रावणी किंवा लीला तसं मला नाही होत. या दोन्ही ह्याच्यामधली वल्लरी आणि वल्लरीच दिसते. आणि त्याच्यामध्ये मग मी गौरव बघत असताना इथे ऍक्टिंग मी आताही जरा जास्त समजून काम करते, हे बेटर करते, तो शॉट बेटर केला, असं होत जातं मला. पण दोघांपैकी व्यक्तिरेखा आवडते कुठली जास्त असं म्हटलं तर पहिलं मूल जास्त प्रिय असतं ना, म्हणून ते ह्याचं वाटतं. पण व्यक्तिरेखा परसे बघितली ना तर ही जास्त इंटरेस्टिंग आहे, जी श्रावणीची आहे असं मला वाटतं. श्रावणीच्या आयुष्यात बघितलं किंवा लीलाच्या आयुष्यात बघितलं, एक लग्नाचा फेज येतो आणि मला असं वाटतं तुम्ही जेव्हा ती मालिका बघत असाल तेव्हा तुम्ही ते वल्लरी म्हणून खूप कनेक्ट करत असाल. अगदी बरोबर. सो मला त्या फिलिंग जाणून घ्यायच्या जेव्हा लीलाचं लग्न झालं गेलं किंवा श्रावणीचं, तेव्हा बाबांचं श्रावणीचं होईलच. त्यावेळेला काय झालं, लीलाचं लग्नात तुमच्या तरुण पिढीच्या भाषेत सांगायचं तर सगळा राडाच झाला ना, आणि असं ते चुकूनच लग्न झालं, त्यामुळे त्याला असं मला एवढं नाही होतं. पण मुलीचं लग्न ह्याच्यापेक्षा मला वाटतं कुठल्याही बापाच्या आयुष्यातला आणखीन हळवा कोपरा नाही आहे. त्यामुळे आमच्याकडे तर अशी सारखी चेष्टा केली जाते की एक तयार होण्यासाठी वधूची रूम असते, एक वराची, तशी एक बाबांना ना असं एकदा इमोशनल झाले तर त्यांच्यासाठी एक वेगळी रूम घेऊन ठेवायची, म्हणजे प्रेक्षक म्हणजे आलेल्या आपल्या पाहुण्यांसमोर शोभा नको म्हणून. लग्नाचा विषय निघतो वल्लरी घरी. हो व्यवस्थित निघतो. मग काय विचार आहे? काहीच विचार नाहीये. जर कुणीतरी काय म्हणूया भेटला असा कुणीतरी करायचं कधीतरी लग्न. आता जर मी बाबांना विचारलं तुम्ही वल्लरीसाठी कसा मुलगा बघणार आहात? खरंच ना हा तसा प्रश्न फार गंभीरपणाने मी घेतो. कारण काय होतं की मला असं नेहमी वाटतं की आपण आपलं जे काम करतो ते आपल्याला फार छान वाटतं, ते खरंच आहे. पण आपण जेव्हा एका दुसऱ्या कुटुंबाचा भाग होतो किंवा दुसऱ्या आपल्या आयुष्यात जोडीदार आल्यानंतर त्याला आपलं जे कामाचं स्वरूप आहे जसं असणार आहे ते त्याच्याबरोबर पटेल, त्याला हे काम आवडेल, त्याला ह्याचा अभिमान वाटेल असं वाटणारं पाहिजे. म्हणजे मी हितला सांगतो तुला जोडीदार कसा पाहिजे, तू सिरियलमध्ये काम करते का, हां चालेल, असं नाही चालणार आपल्याला. अरे वा तू ऍक्टिंग फॉलो करते, ऍक्टिंगचं करिअर आहे असं ज्याला वाटेल ना तो आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कारण की करिअर आता पूर्वी कसं आहे त्याचं पुरुषांचं आणि बायकांचं असं राहिलेलं नाही. आणि मी तुला नेहमी हे सांगतो की तसा तर तुला मिळाला पाहिजे, आणि ॲट द सेम टाइम तुझी पण जबाबदारी तेवढीच आहे की त्याचं जे करिअर असेल त्याला सुद्धा तू तशीच साथ दिली पाहिजे. वन वे ट्रॅफिक तर काही होणार नाही. मला विचाराल तर सगळ्यात पहिलं माझ्या दृष्टीने प्राधान्य म्हणजे तिला ही गोष्ट तिची जी आहे तिचं म्हणजे ॲक्टिंग म्हणा, नृत्य म्हणा, म्हणजे अभिनय करणं हा तिचा खऱ्या अर्थाने पॅशन आहे. तर त्याला योग्य साथ देणारा असा जावई मला मिळाला पाहिजे असं मला वाटतं. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.